आज आपण शिमला मिरचीची भरून भाजी करणार आहोत. म्हणजे आपण आज शिमला मिरची कट करून नाही करणार, अख्खी शिमला मिरची त्यामध्ये मसाला भरून आपण तिची भाजी करणार आहोत. एकदम टेस्टी भाजी लागते ही. तर चला मग याचे साहित्य बघून घेऊयात. इथं मी शिमला मिरची घेतलेली, ही अर्धा पाव शिमला मिरची आहे. मी 2च माणसासाठी भाजी बनवते म्हणून मी अर्धा पाव घेतलेली आहे. हिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि शिमला मिरची आपल्याला एकदम लहान लहान बघून आणायची आहे. म्हणजे आणतानाच जर भरलेली शिमला मिरची करायची आहे तर आपल्याला तिला लहान लहान शोधून शिमला मिरची आणावं लागतील. आणि इथं मी शिमला मिरचीचे देठे काढून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता मी शिमला मिरचीच्या मधलं बी काढलेलं नाही आहे, कारण तुम्ही शक्यतो बी काढा, कारण कोणाकोणाला बी असलेली भाजी आवडत नाही, कारण बी कचकच लागतात दाताखाली. ठीक आहे, तर तुम्ही बी पूर्ण काढून घेऊ शकता. आणि सगळ्या शिमला मिरची मी इथं कट करून घेतलेले आहेत, म्हणजे मला जसं पाहिजे होते तसे. आता आपण याचा मसाला बघूया की आपण याच्यामध्ये आता काय काय मसाला भरणार आहोत. तर इथं मी घेतलेलं आहे काळं तिखट, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, अद्रक लसूण वाटून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता आणि मीठ घेतलेलं आहे. कढीपत्ता मी साईडला करून घेते. आणि हा मसाला आपल्याला सगळाच एकत्र करायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे याला. काळ्या मिरच्यामध्ये ज्या गाठी असतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि कोथिंबीर पण आपल्याला याच्यामध्येच घालायचे. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी घालून मिक्स करून याला आपल्याला एक चांगली पेस्ट म्हणजे मिश्रण बनवून घ्यायचं आहे, जे की आपण शिमला मिरचीमध्ये स्टफ करणार आहोत आता. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी कशी ठेवलेली आहे. खूप जास्ती पाणी घातलेलं नाही आहे मी, थोडंसंच पाणी घातलेलं आहे. खूप घट्टही करून घ्यायचं नाही, नाहीतर भाजी शिजताना मध्ये तो गोळा बनवून बसेल. म्हणून अशी कन्सिस्टन्सी ठेवायची की जेणेकरून आपण बाहेरून पाणी ओतल्याच्या नंतर त्याची ग्रेव्ही बनली पाहिजे असं. तर इथं माझं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला शिमला मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघा की मी एक एक करून शिमला मिरचीमध्ये हे सगळं मिश्रण कशी भरून घेते. बोटाने आपल्याला ते मिश्रण आहे ना सगळं आतमध्ये ढकलायचं आहे आणि एक एक करून सगळ्याच शिमला मिरची आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तुमचं मिश्रण जर जास्त झालेलं असेल आणि ते थोडंसं शिल्लक जरी राहिलं तरी चालेल, आपल्याला ते भाजीमध्ये डायरेक्टली वरून घालता येईल. तर ते जास्त झालं म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही, थोडंसं उरलं तरी चालेल. मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये तुम्हाला हवं तितकं तेल घाला. तुम्ही हवं तितकं म्हणजे खूप जास्त नाही घालायचं. भाजीला जेवढं तेल लागतं तेवढंच तेल घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे तडतडले की लगेच आपल्याला याच्यामध्ये सुकं खोबरंही घालायचं आहे. इथं मी सुकं खोबरं घातलेलं आहे किसलेलं. आणि त्यानंतर खोबरं म्हणजे भाजल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. कढीपत्ता तडतडला की लगेचच आपल्याला मग आपण ज्या शिमला मिरची स्टफ करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या शिमला मिरची पण आपल्याला याच्यामध्ये 1 बाय 1 करून सगळ्या ॲड करायच्या आहेत. आणि शिमला मिरची ॲड केल्यानंतर आपल्याला त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. लगेच पाणी आपण घालणार नाही. शिमला मिरचीला पहिला आपण थोडे वेळ असंच भाजून घ्यायचं आणि 2 मिनटं आपल्याला तिला असंच पाणी न घालण्यातच तिला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. 2 मिनटाच्या नंतर आपण गॅस उघडून म्हणजे लीड उघडून बघूयात तर आपली शिमला मिरची अगदी छान भाजलेली असणार. तिची स्किन तुम्ही बघू शकता, तिच्यावर सुरकुत्या पडलेल्या झालं असेल म्हणजे आपली शिमला मिरची छान भाजलेली आहे. पण अजून ती परफेक्ट शिजलेली नाही, त्यामुळं आपण तिला चांगलं परतून घेऊया. कोणत्या साईडनं ती भाजलेली नसेल तिकडून आपण तिला भाजून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. शिमला मिरचीमध्ये आपण थंड पाणी घालणार नाही आहेत. थोडासा जो मसाला उरलेला होता ना तोच मी इथं वाटीमध्ये घालून ते पाणी गरम केलेलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये ओतत आहे. तर लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही भाजीमध्ये थंड पाणी आपल्याला ओतायचं नाही, गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथंही तुम्ही बघू शकता जवळपास अर्धा पाऊण कप मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि आपल्याला भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपण परत हिच्यावर लीड झापूया आणि हिला जवळपास एक 5 मिनटं आपल्याला गॅस लो करून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 5 मिनटाच्या नंतर आपण उघडून पाहूया तर आपली शिमला मिरची पूर्ण छान भाजलेली आहे, त्यामधलं पाणी सगळं आटलेलं आहे. आणि आता थोडंसं खालीवरी करून म्हणजे परतून भाजीला परत आपण एक अर्धा कप पाणी घालणार आहोत. ते पाणी जे आपण आता घालणार आहोत ते भाजी शिजण्यासाठी घालणार नाही आहेत, तर भाजीला ग्रेव्ही टाईप थोडंसं ग्रेव्ही टेक्स्चर यावं
म्हणून आपण तिच्यामध्ये आता पाणी ॲड करणार आहोत. सुरुवातीला जे आपण पाणी घातलेलं होतं ते भाजीला शिजवण्यासाठी घातलेलं होतं आणि आपण जे आता पाणी ॲड करणार आहोत ते भाजीला ग्रेव्हीसारखं बनवण्यासाठी घालणार आहोत. तर 2 मिनटातच आपली भाजी आता शिजून रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान भाजीला तेल सुटलेलं आहे, कलरही आलेला आहे आणि आपली भाजी आता रेडी आहे.